संभाजी महाराज तलावाच्या संदर्भातल्या जी काही कामं झाली होती, राष्ट्रीय सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत तिथं जवळपास 12 कोटी रुपयाचा निधी खर्ची पडला होता. या संदर्भातला विषय ज्यावेळेस सभागृहात आला त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भात शंका व्यक्त केली. हे काम जवळपास 2023ला पूर्ण झालं होतं. या कामाची चौकशी करण्यात यावी असा आज महापौरांनी आदेश दिला. त्यानुसार आयुक्तांनी सांगितलं की आम्ही यापूर्वी याची एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीच्या मार्फत सर्व यामध्ये कोण कोण दोषी आहेत आणि आम्ही काही मुद्दे सांगितले, त्या मुद्द्यांवर आम्हाला म्हणजे गाळ जो काढलेला आहे ते 8.5 कोटी रुपयाचा जो गाळ काढला आहे, ते गाळाची क्वांटिटी आपण कशी धरली किंवा ते बरोबर आहे का, या सगळ्या गोष्टी ची शहानिशा होऊन या दोषींवर कारवाई व्हावी असं आम्ही सांगितलेलं आहे. तसंच तत्कालीन संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर यांना त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि त्याचबरोबर 60 कोटी रुपयाचा एक DPR तयार करण्यात आलेला आहे. त्या 60 कोटीतला एक पहिला जो टप्पा आहे, तो पहिला टप्पा माननीय देवेंद्रदादा कोटे यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि तो DPDC कडे पाठवण्यात यावं. तिथून तो निधी मिळू शकतो यासाठी सभागृहाकडे आला होता आणि त्या 5 कोटीच्या विषयासाठी आम्ही DPDC कडे मागणी केली. ती आनंद जाधव आणि किसन जाधव यांच्यामध्ये तो संवाद झालता. वाद नव्हता, संवाद होता आणि तो खेळीमेळीच्या वातावरणात होता. एकमेकाला समजून सांगत होते. त्याच्यातला वाद कुठला नाही, दोन्ही जाधवच आहेत. पण ते म्हणाले की सभा काय पार्टी मीटिंग मध्ये झालेलं जे काय आहे त्याच पद्धतीचं झालं नाही असं नाही. त्या संदर्भात पार्टी मीटिंग मध्ये जे काही झालंय त्या संदर्भातलंच महापौरांनी निर्णय हे केलेला आहे. कारण शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे महापौरांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडले. नामविधानच्या बाबतीमध्ये शेवटी कारण नामविधानची एवढी प्रकरणं आलेत, त्या संदर्भातली आत्ता बजेटमध्ये आपण तरतूद केली नाही, तर ही तरतुदीसाठी ते विषय थांबू नये. महापुरुषांची नावं त्या चौकाला दिली जावीत, तर याची तरतुदीसाठी न थांबता आपण आपल्या वार्ड वाईजमधनं त्याची तरतूद करावी अशी सूचना सभागृहाला केली.